श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, स्वामी चरित्र सारामृत पाठाचा आजचा आपला 7वा दिवस, वार आहे बुधवार आणि आज अध्याय घ्यायचे आहेत 19 ते 21 पर्यंत. तर चला पाठाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजय निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयांचे वाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी, आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिले देहांची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण, असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवांचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोने येती, तेथेची वास्तवे करीती. सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, ती येसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभवनी अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य. होऊनी बंड केले ज्याने, समर्थांची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडक दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडक हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष, खडक घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाशित सरदार. माया पाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परीत, श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवलपरी झाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांशी काय सांगत, हा असे माझा भक्त. आयुष्य याचे नसरले, पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोड हा. श्रीयस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतीवरा. भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी. ग्रहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदन करोनी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्य करुनी नाना, यथेच्छ भोजन देई जे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊनी जाती, उच्चिष्ट उरले पात्रांवरती. तेव्हा समर्थ आज्ञा पिती ग्रहस्थांते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थांचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख
स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायासी. येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. ग्रस्त मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकतो भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमहा. स्वामी चरित्र सारामृत साले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसा अध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करवावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता ऐसे म्हणा माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रात छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करी ती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त दुःख करोनी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुंडाला तो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेचे बाळपण गेले आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तिथीची महिमा वर्णिली तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्यांनी न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चो निया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपे. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृत्त अभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो. भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचियेला. जिही प्रसिद्धीस आणिला. त्यांसी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.